हल्ली लोकांकडे खूप सोयीसुविधा आहेत. म्हणजे ॲज कम्पेअर लास्ट काही वर्षांपूर्वी, म्हणजे 20 वर्षापूर्वी वगैरे जितक्या सोयीसुविधा होत्या 20-25 वर्षापूर्वी, त्या तुलनेत हल्ली खूप सुखसुविधा आहेत. पण मनाला जो तृप्त करणारा आनंद आहे तो त्यांना नाही मिळत. यामागलं काय कारण आहेत? तर मला जे वाटते ना, की हल्ली जी लोक कोणत्याही गोष्टीचा आनंद घेत असतात ना, तो सुपरफिशियली घेतात, वरवरचा घेतात. खोलीत जाऊन जो आनंद घेतला पाहिजे, कुठल्याही गोष्टीची जी डेप्थ आहे, खोली आहे, त्यामध्ये जाऊन जो आनंद पाहिजे तो नाही घेता येत. वरवरचा आनंद घेतला जातो. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. आता लहानपणी आपण पोहायला वगैरे जात असतो, भरलेल्या, तुडुंब भरलेल्या खोल विहीर असते आणि भरलेली असते, आणि त्यावेळी आपण काय करतो, कपडे वगैरे असे साईडला ठेवतो आणि विहिरीमध्ये ज्यावेळी उतरायचं ते वरून सूर मारतो, म्हणजे सुळकी उडी असं ज्याला म्हणतात ग्रामीण भाषेत. तर ती उडी मारून ज्यावेळी आपण खोल पाण्यात जातो आणि वर येतो, तो जो आनंद आहे ना, तो आनंद जर तुम्ही विहिरीला गेलाय आंघोळीला, खाली जिथं पाणी सुरू होतंय तिथंपर्यंत तुम्ही चालत 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 गेला पायरीवरून, आणि पाणी सुरू होतंय तिथं हळूच एक एक पाय खाली उतरत 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 मग स्वतःला पाण्यात लोटून दिला, तर त्यामध्ये तो आनंद मिळत नाही जो आनंद ज्या सूर मारून घेतलेल्या उडीमध्ये मिळत असतो. तर हल्ली जे झालं आहे ना, खाली पाण्यात उतरायचं आणि वरनं पोहून यायचं असं झालेलं आहे लाईफ. लोकांचं लाईफ असं नाही, सूर मारून खोलीत जाण्याचं त्यांचं लाईफ नाही आहे. त्यामुळं त्या लेवलचा आनंद तुम्हाला मिळत नाही. समजा एक 50 आंबे एके ठिकाणी ठेवलेत आणि 2 हापूस ठेवलेत. 50 आंबे खाण्यापेक्षा 2 हापूस आंबे खावा ना, मन तृप्त होऊन जाईल. बस 2 खायला मिळून देत, खरं त्यात तृप्तीचा सर्वोच्च आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. दिवसातनं 10 वेळा चहा पिण्यापेक्षा ना 2 वेळा चहा प्या, पण असा चहा करून प्यायचा की सकाळी चहा पिल्यानंतर संध्याकाळीपर्यंत चहाची आठवणसुद्धा येता कामा नये. इतक्या चांगल्या प्रतीचा चहा 2दाच प्यायचा, खरं असा प्यायचा की तिची चव दिवसभर रेंगाळत राहिली पाहिजे. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या गोष्टींचा सर्वोच्च आनंद मिळवता येतो. नाहीतर काय 50 वेळा चहा पितोय, खरं काय ते चव नाही, काय नाही, आली तलब पिली, आली तलब पिली, काय व्हॅल्यू नाही. असा चहा प्यायचा की परत तलबच येता कामा नये संध्याकाळी, अशा क्वालिटीचा प्या. असे आंबे खाल्ले 2 की परत आंब्याकडं दिवसभर इच्छा झाली नसली. 50 आंबे खाल्ले काय तरी समाधान नाही, काय व्हॅल्यू नाही. तर चांगल्या क्वालिटीचं असं पोहताना जे मी उदाहरण झाली, खोलीत ज्यावेळी जाऊन आपण वर येतोय ना असं पाण्यात सूर मारून, त्यावेळी बघा कसा अप्रतिम आनंद, मन शांत असं होऊन जातं. आणि तुम्ही स्वतःला हळूच खाली पायऱ्या पायऱ्या उतरून लोटून दिलं नाही ना, तो आनंद, तो आपल्या मनाला जो एक आत्मिक सर्वोच्च आनंद मिळतो तो मिळत. त्यामुळं जर सगळ्या सोयी आहेत खरं आनंद मिळत नाही, यामागं ही कारणं आहेत की तुम्ही खोल त्या गोष्टींच्या ह्याच्या डीपनेसमध्ये जात नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अनुभव, सखोल अनुभव घ्या, मग तुमचं मन समाधान तृप्त होऊन जाईल. वरवरच्या 50 गोष्टी करण्यापेक्षा ना 2च गोष्टी करा, कर त्या अतिशय मनापासून आणि अतिशय आनंददायी करा. जी एक मी 2-3 उदाहरण दिली त्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी असू शकतात. थँक्यू.